तर मित्रांनो आपण आले आहेत विरारला आणि ले मारंबलपाडाचा रोड आहे त्या ठिकाणी आम्ही एक गणपती बाप्पाचं मूर्तीचं दुकान आहे त्या ठिकाणी आलेलं आहे. ते तुम्हाला दाखवतो आज कोणकोणत्या मूर्त्या आहेत या ठिकाणी. तर चला आपण एक एक करूया. स्टार्टिंगला आपल्याला मूर्ती पाहायला भेटते आणि डेकोरेशन पण आहे त्या ठिकाणी. मित्रांनो ही डेकोरेशन आहेत आणि स्टार्टिंग आपल्या गणपती बाप्पाची ही मूर्ती पाहायला भेटते आणि बाकी हे डेकोरेशन्स आहे. दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे. गणपती बाप्पाची मूर्ती.
तो मैं इधर से जा रहा था ना। साईबाबा एक साईडला नाही का, हे बघा मित्रांनो, निघालो तुम्ही येता का, आणि त्याच्यात खाली मूषकराज आहेत, त्या साईडला आपल्या साईबाबा आहेत, सुंदर अशी मूर्ती, तर ही बैठ्या मूर्ती आहे, नरसिंहाची मूर्ती आहे बघा, या ठिकाणी नरसिंह दिसतोय, आणि खाली आपल्याला हत्तीची सोंड आहे, तर पुन्हा बालगणेशा, मूर्त्या आवडल्या पण तुम्हाला, 101 मूर्त्या, आपली श्री स्वामी समर्थाच्या रूपात मूर्ती आहे, आणि खाली वाघाचं कातड बनवलेलं आहे. दुसरी मूर्ती आपण बघूया, नागावरची आहे, रुद्राक्ष वगैरे आहेत, आणि नागाची पूर्ण मूर्ती आहे. आपल्या इकडे गरम नाही करीत, दगडूशेठ होईना रही है, दगडूशेठ होईना का हिरेचडी.
त्या टाईपची मूर्ती आपल्याला दिसत आहेत की बघा, बालगणेशा. आणि महाराज मूर्ती. या मूर्त्या आहेत. तर आपण जेवढं होतं तेवढं कव्हर केलं मित्रांनो. तर आपण आता गणपती बाप्पाच्या पूर्ण जेवढ्या आहेत तेवढ्या मूर्त्या बघितल्या. सर्व मूर्त्या सुबक होत्या. तर दादा आपल्याला ॲड्रेस सांगतील विरार साईडचा, कोणत्या साईडला आपल्याला यायचं आणि मूर्ती कशी बुक करायची आहे आणि रेट काय असतील ते सर्व दादा आपल्याला या व्हिडिओत सांगणार आहेत. जुना विवाह कॉलेजच्या समोर, म्हणजे जुना कॉलेजचा जो रोड आहे ना, जो ग्लोबल सिटी जातो, विरार वेस्टला. आणि मूर्त्या कशा असतील म्हणजे प्राइस वगैरे, साईज सजवून वेगळे आहेत आणि बिना सजवता पण वेगळे आहेत. नॉर्मल लागतात कोणाला, शाडू मातीच्या पण आहेत. शाडू माती, कागदाच्या नाही, कागदाच्या नाही ना, शाडू मातीच्या. आणि मी काय बोलतो म्हणजे प्राइस कशी असेल म्हणजे ज्याप्रमाणे शाडू माती 4,500 रुपये. हां, POP 1.5 फूट 3,500 रुपये. 3,500 रुपये. आणि कोणा जर बनवून द्यायची असेल तर ती आपल्याला भेटेल ना? आता टाइम नाही. हा, म्हणजे आता टाइम नाही, थोडं हा थोडं लवकर सांगितलं असतं तर भेटलं असतं. ठीक आहे. तर जेवढं आपल्याला दादाने सांगायचं तेवढं सांगितलेलं आहे. तरी बाकी ॲड्रेस मी टाकणारच आहे ग्रुपवर. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर या मूर्ती बघायला आणि बुक करा मित्रांनो. हे बघा पूर्ण रॅक आहे. चल दादा. तर हा एवढा पूर्ण रॅक भरलेला आहे मित्रांनो. जेवढे रॅक आहेत त्याच्या सर्व रॅकमधले मी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या दाखवलेल्या आहेत. आता तुम्ही या इकडे आणि चूज करा कोणती मूर्ती तुम्हाला पाहिजे. पूर्ण रॅक आहे आणि हे डेकोरेशनचं पण भेटते इकडे. पूर्ण रॅक आहे ते. जेवढे होते ते रॅकमधले सर्व मी तुम्हाला दाखवलेले आहे ते बघा. तर हे पूर्ण रॅकमधले जो आवडेल ती मूर्ती तुम्ही इकडनं घेऊ शकता. बाकीच्या डिटेल्स दादाने सांगितल्याच आहेत आपल्याला की मूर्ती कशी घ्यायची व काय काय प्राईस, कोणत्या मातीच्या मूर्त्या आहेत त्या सर्व आपल्याला या व्हिडिओत दाखवलेल्या आहेत मित्रांनो. हे बघा. तर एवढ्या आपल्या मूर्त्या आहेत पूर्ण. तर या विरार साईडला ॲड्रेस टाकलेला आहे. तर ॲड्रेस टाकलेला आहे तो व्हिडिओत तुम्ही मूर्ती घ्यायला येऊ शकता मित्रांनो. चला. विवा कॉलेजचा रोड आहे आणि विवा कॉलेजच्या रोड जवळून आपल्याला हे भेटते श्री स्वामी समर्थ कला मंदिर गणेश मूर्ती कार्यालय. तर हे टनच्या समोरच आहे मित्रांनो. हे बघा, मला ॲड्रेस दाखवते एकदा. तर हा ॲड्रेस आहे. या ठिकाणी या तुम्ही आणि जेवढ्या मूर्त्या दाखवल्या आहेत तेवढ्या सर्व मूर्त्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये या व्हिडिओत भेटतील या ठिकाणी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर हा ॲड्रेस आहे मित्रांनो.